कोमल म्युझिक कंपनी निर्माता अशोक कुमार गारोळे आनंद शिंदे प्रस्तुत संत मुंगसाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित व्हीसीडी आपल्यापुढे येत आहे आणि या व्हीसीडीची रेकॉर्डिंग फारुखभाई पुसाद यांच्याकडून होत आहे, तेव्हा सर्वांनी या व्हीसीडीचं स्वागत कराल अपेक्षा आहे। महाराष्ट्री संताची महंताची ज्ञानीवंताची गुणवंताची भूमी आहे आणि या भूमीमध्ये अनेक संत जन्माला आले। संत तुकोबा, संत गाडगे बाबा, संत ज्ञानदेव, संत सेना नावी, संत गोरा कुंभार, संत चोखा मेळा, संत सेवालाल असे अनेक संत बहुजन समाजामध्ये जन्म आले आणि त्यापैकी विदर्भामध्ये यवतमाळ जिल्ह्यात दारव्हा तालुक्यामध्ये देव धामणगाव येथे जन्म आलेले संत मुंगसाजी महाराज हे इतर संतांपेक्षा वेगळे होते आणि यांचे वेगळेपण काय होतं की जो कोणी येता ती कळता, की जो कोणी येता ती कळता, की जो कोणी येता ती कळता नगारा वाजला कि तो संत मुंगसाजी जन्मता नभी चंद्रमाला जला। जो कोणी येता ती कळता नगारा वाजला, संत मुंगसाजी जन्मता चंद्रमा लाजला। ज्यावर संत मुंगसाजीचा जन्म झाला परिस्थिती आहे हो यवतमाळ जिल्ह्यात दारव्हा तालुक्यात, हो यवतमाळ जिल्ह्यात दारव्हा तालुक्यात अहो धन्य झालं असं एक गाव, गाव
अग धन्य झालं असं एक गाव, अग गाव ग नाव त्याच देवधाम यवतमाळ जिल्ह्यात दारव्हा तालुक्यात देव धामणगाव आहे की ज्या काळामध्ये या देशावर इंग्रजांची सत्ता होती, विज्ञानाचं युग चालू होतं आणि या विज्ञानाच्या युगामध्ये संत मुक्ताजी महाराजांचा जन्म झाला। विज्ञानाने केलेले प्रयोग आणि त्या विज्ञानाला लाजिरवाने असे त्यांनी प्रयोग केले आणि म्हणून त्यांचा जन्म कसा झाला लक्षात असावं। 1863 साली 1863 साली 5 सप्टेंबर भाग्यशाली 5 सप्टेंबर भाग्यशाली 5 सप्टेंबर भाग्यशाली हा जन्मदिन साऱ्याला देव धामणगाव संत मुक्ताजी महाराज जन्मले। त्यांच्या आईचं नाव गमाई, वडिलांचं नाव विक्रम पाटील आंबोरे। धामणगावची त्यांच्याकडे पाटीलकी होती आणि त्या पाटील घराण्यात जन्माला आलेला हा बाळ जगविख्यात संत झाला। संत मुक्ताजींना लोक माऊली म्हणून ओळखायचे, कोणी देव म्हणून ओळखायचे। मग देव म्हणायचा कुणाला की जो माणूस इतरांच्या कामी पडतो, तो सुख दुःखामध्ये माणसांना धावून येतो, माणसाच्या मदतीसाठी धावून येतो आणि त्यांना देव म्हणतात। आणि हा संत मुक्ताजीचा जन्म विक्रम पाटील गमाई पोटी, विक्रम पाटील गमाई पोटी जन्माला जगे तारण्यासाठी, जब जब दुनिया में आंधी आती है, ऐसा म्हणतात अजी जब जब दुनिया में आंधी आती है उसे रोकने के लिए तूफान आता है। जब जब दुनिया में आंधी आती है उसे रोकने के लिए तूफान आता है, और जब दुनिया में आंधी आती है तो समाज में, तो समाज को रोकने के लिए ऐसे महामानव जन्म आते पैदा होते हैं। आणि म्हणून गमाई पोटी विक्रम पाटील गमाई पोटी जन्माला जगे तारण्यासाठी, जन्माला जग तारण्यासाठी, जन्माला जग तारण्यासाठी। अहो तुळजाजी होत त्याच नाव नाव
होतं त्याचं नाव. मग तुझ्या आजीचा मुंगसाजी झाला कसा? करलीला नाही अंत, करलीला नाही अंत, जगात ठरेला महान संत. जगात ठरला महान संत, जगात ठरला महान संत. करलीला नाही अंत, जगात ठरला महान संत. म्हणून संत मुंगसाजी विषयी संत गाडगे बाबा म्हणतात की संत मुंगसाजी की ज्याला न मागता जे भेटते तो एकच संत आहे, तो संत मुंगसाजी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की मुंगसाजी महाराज हे खापरखेड्याचं वीज निर्मिती केंद्र आहे, आम्ही त्यांच्या पुढे बलप आहोत. अशी स्तुती या महान संतांनी केली. का तर करलीला नाही अंत, करलीला नाही अंत, जगात ठरेला महान संत. जगात ठरला महान संत, जगात ठरला महान संत. हो दुखिताकडे होती त्यांची धाव, दुखिताकडे होती त्यांची धाव, धाव ग गाव त्याचं देव धाम गाव, गाव ग नाव त्याचं देव धाम गाव, गाव ग नाव त्याचं देव धाम गाव. ऐका. केली सायस्ती करणी म्हणून म्हणायचंय, केली सायस्ती करणी तुझ्या शक्तीचा प्रताप होता, केली सायस्ती करणी तुझ्या शक्तीचा प्रताप होता. त्या 33 कोटी देवांचा मुंगशाच बाप होता. कारण मुंगसाजी महाराज म्हणायचे या 33 कोटी देव माझ्या घरी दावणीला बांधलेले आहेत. मुंगसाजी महाराजांची भाषा अगदी गावडळ होती, खेडवळ होती. आणि म्हणून कैलास दयांची अमोल कीर्ती, कैलास दयांची अमोल कीर्ती, अमर राहील या भूवरती. अमर राहील या भूवरती, अमोल राहील या भूवरती. कैलास दयांची अमर कीर्ती अमर राहील या भूवरती. कारण मुंगसाजी महाराजांनी जे चमत्कार दाखवले का त्यांच्या अंगामध्ये देवाचा अवतार होतात. आणि म्हणून काय सांगू तुला मी आता, काय सांगू तुला मी आता, संत मुंगसाजी होता कसा. काय सांगू तुला मी आता, संत मुंगसाजी होता कसा, संत मुंगसाजी होता कसा. काय सांगू तुला मी आता, हो काय सांगू, काय सांगू, काय सांगू तुला मी आता, संत मुंगसाजी होता कसा, संत मुंगसाजी होता कसा. काय सांगू तुला आता संत मुंगसाजी होता कसा. नेमका गुरुजी यांनी लिहून ठेवलं की त्यांनी सांगतात लेखकांनी 1931 साली लहान असताना त्यांना पोटदुखीची बिमारी होती आणि पोटदुखीच्या व्याधीतून त्यांना मुक्त केलं. आणि त्या मुंगसाजी महाराजांचे ऋण फेडावे म्हणून त्यांच्या त्यांनी जीवन चरित्र लिहिलं. आणि ते म्हणतात काय
काय सांगू तुला मी आता, काय सांगू तुला मी आता, संत मग साजी होता हो काय सांगू तुला मी आता, हो काय सांगू तुला मी आता, संत मुंग साजी होता कसा, संत मुंग साजी अहो संत मुंग साजी होता कसा, काट्या कुट्यातून आणि डोंगरातून, हो काट्या कुट्यातून आणि डोंगरातून, जसा फिरणार वाटे दिसा, ऐका संत मुंगसाजी होता कसा, कसा मुंगसाजी होता तर 12 वर्षाच्या त्यात पालंतर, हो 12 वर्षाच्या त्यात पालंतर, आली होती अंगी दिव्य शक्ती, आली होती 12 वर्षाच्या त्या तपानंतर 12 वर्षे तप केलं आणि तपाच्या नंतर मुंगसाजी महाराजाच्या अंगामध्ये अशी दिव्य शक्ती आली, त्याने अनेक चमत्कार दाखवले. काय मुक्याला वाचा दिली, कंधारा गावातली सुताराची बायको मुकी होती. मग त्या सुताराला वाटलं, एके दिवशी ते धामणगावला गेले आणि धामणगावात गेल्याच्या नंतर त्यांनी मुंगसाजी बाबाच्या दर्शनासाठी बायकोला नेलं. पण त्या मुक्या बाईला बोलता येत नव्हतं. लोक म्हणू लागले, या मुक्या बाईला आणून काय फायदा, हिला थोडी जाता वाचता येणार. परंतु ती बाई ज्यावेळेस मुंगसाजी बाबाच्या दर्शनासाठी गेली आणि मग मुंगसाजी बाबांनी आपल्या हातातला बेट तिच्या पाठीमध्ये मारला. जसा बेट मारला तशी बाई ती मोठ्यानं आरडू लागली, बोलू लागली. तिला वाचा फुटली आणि म्हणून ती तेव्हापासून लोकांना कळालं की मुंगसाजी बाबाच्या अंगामध्ये शक्ती आहे आणि ती शक्ती मुंगसाजी बाबांना 12 वर्षानंतर मिळाली. 12 वर्षे त्यांनी तप केलं, एका जागी बसून राहिले. त्यांची फेंडरी आणि मांडी ही केळाप्रमाणे झाली होती. त्यांना चालता येत नव्हतं. त्यांच्या पायामध्ये काटकं घालून त्यांना उभं केलं आणि म्हणून म्हणायचंय काय, हो 12 वर्षाच्या त्यात पानंतर आली होती अंगी दिव्य शक्ती, आली होती अंगी दिव्य शक्ती. त्याच शक्तीच्या वर इथे, त्याच शक्तीच्या वर इथे उमटवून गेला कसा.
ऐका आसे होते त्या मुंगशाचे बोल हो आसे होते त्या मुंगशाचे बोल होते साऱ्या प्रथावीचे बोल होत सारा प्रगतीचे बोल होत सारा प्रगतीचे बोल असे होते त्या मुंगशाचे बोल साऱ्या पृथ्वीचे होते मोल कारण मुंगसाजी महाराज म्हणायचे पंढरपूरचा विठोबा तो मी आहे. अरे देवाला काय मागता मुंगशाला जर खडकावर पेरलं तर उगवल तुम्ही फक्त मागायचं काम करा आणि ते मुंगसाजी महाराजांनी सत्य करून दाखवलं. हे घटना आहे रामगावचा ब्राह्मण की ज्याची पत्नी 3 दिवसापासून बाळांतीन होत नव्हती. आणि म्हणून तो ब्राह्मण गावातून चांगली दाई आणण्यासाठी जात होता. वाटेमध्ये मुंगसाजी त्यांना भेटले आणि म्हणाले अरे कुठे चाललास. त्यावेळेस तो ब्राह्मण म्हणतो अहो माझी पत्नी 3 दिवसापासून बाळातील होत नाही तिला वेदना होतात मी दाईन आणण्यासाठी जातो. त्यावेळेस मुंगसाजी म्हणतात जाण्याची काही गरज नाही तू घराकडे चालता हो. त्यावेळेस तो ब्राह्मण म्हणतो अहो देव देव म्हणता तुम्ही येडे पिसे माणसं आणि तुमच्या अंगात देव कुठला मला जाऊ द्या माझी पत्नी मरेल. मुंगसाजी महाराज म्हणतात जा तुझी पत्नी बाळातीन झाली तुला मुलगा झाला. तो ब्राह्मण घरी येतोय तर घरी गेल्या गेल्या घरातील माणसं सांगतात अहो तुम्ही आताच पाठवलेली दाईन आली होती आली दाईन निघून गेली बा तुमची पत्नी बाळातीन झाली मुलगा झाला. तेव्हा त्या ब्राह्मणाला खरं वाटलं की मुंगशाचे बोल खरे आहेत आणि म्हणून आसे होते त्या मुंगशाचे बोल हो आसे होते त्या मुंगशाचे बोल होते साऱ्या प्रथावीचे बोल होत सारा प्रगतीचे बोल होत सारा प्रगतीचे बोल होत साऱ्या पृथ्वीचे मोल जसे बोलले तसेच घडायचे हो जसे बोलले तसेच घडायचे असा बलवान होता कसा. काय सांगू तुला मी आता संत मुंगसाजी होता कसा संत मुंगसाजी होता कसा. ऐका दुःखितांचे ह्या दुःख निवारी अहो दुःखितांचे ह्या दुःख निवारी संकटातून मानवाला तारी संकटातून मानवाला तारी संकटातून मानवाला तारी दुःखितांचे ह्या दुःख निवारी संकटातून मानवाला तारी. दुःखितांचे हो दुःखितांचे या दुःख निवारी संकटातून मानवाला तारी संकटातून मानवाला तारी संकटातून मानवाला तारी दुःखितांचे दुःख निवारी संकटातून मानवाला तारी. अनेक दुःखितांचे दुःख त्याने निवारण केलं. जिथे जिथे संकट आले तिथे मुंगसाजी धावून जायचे.
एक वेळ मुंगसाजी रस्त्याने जात असताना त्यांचे भक्तगण सोबत होते आणि ते भक्तांना म्हणाले, तुम्हाला आम्ही गारुड्याचा खेळ दाखवू का? भक्त म्हणाले, देवा तुम्ही आम्हाला गारुड्याचा खेळ दाखवा. मुंगसाजींनी ताबडतोब रस्त्यावर साप पैदा केले. नुसते साप दिसू लागले. भक्तांना भीती वाटू लागली, पण सगळेजण पाय देऊन जर रस्त्याने जाऊ लागले. भक्तांना भीती वाटते आणि भीती वाटल्यात पुन्हा ते मुंगसाजी महाराजाला म्हणतात, देवा हा खेळ बंद करा. मुंगसाजी महाराजांनी हा खेळ बंद केला. मग हा खेळ बंद कसा केला आणि साप कसे केले? तर मुंगसाजी महाराज अनेक आपले वेगवेगळे रूप धारण करायचे. ज्यावेळेस मुंबईला समुद्रामध्ये जहाज बुडू लागलं, त्यावेळेस मुंगसाजी महाराजांना दिसलं, अरे जहाज बुडते रे, जहाज बुडते म्हणून त्यांनी असा हात खालून घातला. त्यांचे हात भिजले होते, भक्तांना ते दिसलं आणि असा साक्षात्कार मुंगसाजी महाराजांनी घडवला. पण आज विज्ञान युगामध्ये ते लोकांना असत्य वाटते. ज्या माणसाला मूर्तीच्या द्वारे मुंगसाजी महाराज दिसले, कोणाला फोटो मधून मुंगसाजी महाराज दिसले, पण ते लोकांची हिंमत होत नाही. म्हणजे सत्य आहे का? दुःखितांचे ह्या दुःख निवारी, संकटातून मानवाला तारी, संकटातून मानवाला तारी, संकटातून मानवाला तारी. अहो संकटातून मानवाला तारी. राम मुंगसाजी माऊली म्हणतात, हो राम मुंगसाजी माऊली म्हणतात, दूर पळायची ती आपदता. काय सांगू तुला मी आता, संत मुंगसाजी होता कसा, संत मुंगसाजी होता कसा, संत मुंगसाजी होता कसा. ऐका, असा एकच झाला रे संत, असा एक एकच झाला रे संत, त्यांच्या लीलाला नाही रे अंत. त्याच्या लीलाला नाही रे अंत, त्याच्या लीलाला नाही रे अंत. असा एकच झाला संत की ज्यांना भविष्य कळायचं. भविष्य आणि भूत आणि वर्तमान काळ हे त्यांना वर्तमान काळासारखे असायचे. ज्यावेळेस या देशाला स्वातंत्र्य मिळालं, त्यावेळेस या देशाचा पंतप्रधान कोण होईल ते संत मुंगसाजींनी सांगितलं की प्रयागचा साधू या देशाचा पहिला पंतप्रधान होईल. आणि त्यांची वाणी सत्य होती. आणि म्हणून म्हणायचंय काय, असं एकच झालं रे संत, त्याच्या लीलाला नाही रे अंत. त्याच्या लीलाला नाही रे अंत, त्याच्या लीलाला नाही रे अंत. हो त्याच्या लीलाला नाही रे अंत. चिंच संस्थान धामण गावात, चिंच संस्थान धामण गावात, भक्त जनानो जाऊन बसा. काय सांगू तुला मी आता, संत मुंगसाजी होता कसा, संत मुंगसाजी होता कसा, संत मुंगसाजी होता कसा. काय सांगू तुला आता संत मुंगसाजी होता कसा.
दिसायला साधा भोळा माणूस, डोक्यावर केस वाढलेले, दाढी वाढलेली. मुक्ताजी महाराजांनी अनेकांची बिमारी दूर केली, अनेकांच्या मदतीला धावून आले. मग मुक्ताजी महाराज होते कसे? धामणगावच्या चिंच खाली बंगईवर मुक्ताजी महाराज बसायचे आणि म्हणून म्हणायचे काय? बाबा मुक्ताजी बंगईवर, पण त्याची नजर जगावर. बाबा मुक्ताजी बंगईवर, त्याची नजर जगावर. बोले तसंच होई खरं व माय शेजारी सखे बाई. बोलत असत होय खरं माय शेजारी सखे बाई. बोलत असत होय खरं माय शेजारी सखे बाई. असा झाला जगी अवतार, घडविले चमत्कार. असा झाला जगी अवतार, घडविले चमत्कार. ल दिसणारा ईश्वर व माय शेजारी सखे बाई. बोलत असत होय खरं माय शेजारी सखे बाई. बोलत असत होय खरं माय शेजारी सखे बाई. बोले तसेच होईल खरं. मुक्ताजी महाराज बोलायचे, कारण इंग्रजाची सत्ता होती. म्हणून एक वेळ मुक्ताजी महाराजांचं कीर्ती पाहून, कार्य पाहून यवतमाळ जिल्ह्याचा कलेक्टर इंग्रज होता. तो कलेक्टर एक वेळ धामण गावामध्ये आला आणि मुक्ताजी महाराजांचं दर्शन घेतलं. आणि दर्शन घेतल्या घेतल्या मुक्ताजी महाराज त्या कलेक्टरकडे पाहून म्हणतात, कावळा उडून झाडावर जातो रे. तो सांकेतिक भाषेमध्ये बोलायचे, त्या कलेक्टरला कळालं नाही कावळा उडून जाते कसा. 8 दिवसामध्ये त्या कलेक्टरची बदली झाली. मुक्ताजी महाराज सांकेतिक भाषेत बोलायचे, रूपकात्मक बोलायचे. ही भाषा काही लोकांना कळायची, काही लोकांना कळायची नाही. आणि मुक्ताजी महाराजांनी त्यांच्या हातीमध्ये आंधळ्याला डोळे दिले, मुक्याला बोलके केले. आंधळ्याला डोळे दिले, मुक्याला बोलके केले. लंगडेही पळू लागले व माय शेजारी सखे बाई. बोलत असत होय खरं माय शेजारी सखे बाई. बोलत असत होय खरं माय शेजारी सखे बाई.
तसंच होई खरं. म्हणून मुंगसाजी महाराज म्हणायचे मुंगशाचा शिक्का धाक ब्रह्मादिका. कारण माझा सगळ्यावर धाक आहे. 33 कोटी देव माझ्या घरी पाणी भरतात. मुंगशाचे बोल हे सत्य बोल होते. आणि मुंगसाजी महाराज कुठेही दिसायचे, कुणाच्या स्वप्नामध्ये कधी यायचे. एक वेळ मुंबईमध्ये मुंगसाजी महाराज असताना मुंगसाजी महाराजाजवळ एक त्यांचा भक्त राहत होता आणि त्यांची पत्नी गावाकडे होती. मुंगसाजी महाराज त्या बाईच्या स्वप्नामध्ये गेले. पावसाळ्याचे दिवस होते, पाणी पडून लागलं. स्वप्नामध्ये गेले आणि तिला म्हणाले की बाई तू ताबडतोब उठ, तुझ्या अंगावर आता भिंत पडणार आहे. ती बाई झोपेतून जागी झाली. ती ताबडतोब झोपेतून उठली आणि आपल्या मुलांना घेऊन घराच्या बाहेर आली. तेवढ्या ती भिंत धारधार धारधार भिंत पडली. मग तिने ते पत्र आपल्या पतीला पाठवलं मुंबईला. मुंबईमध्ये आपल्या पतीने ते पत्र वाचलं आणि त्यांना कळालं की मुंगसाजी महाराजांनी माझ्या कुटुंबाला वाचलं. आणि ते मुंगसाजी महाराजाजवळ गेले आणि पाय धरू लागले. एवढी मुंगशाची करामती होती. आणि म्हणून मुंगशाचं घेता नाव होई मनाची पुरलं हवं. मुंगशाचं घेता नाव होई मनाची पुरलं हवं. जा पहाव धामण गाव माय शेजारी सखी बाई. बोलगतीत होई खरं माय शेजारी सखे बाई. बोलगतीत होई खरं माय शेजारी सखे बाई. मुंगशाचं घेता नाव पूर्ण होई मनाची हाव. जा पहावं धावण गाव की ज्या चिंचे खाली मुंगसाजी महाराज बसले होते ते चिंच पावी, ते संस्थान पाव. आणि म्हणून एक पती आपल्या पत्नीला म्हणतोय काय, अग देव धामण गावात आता जोडीनं जाऊ. अग देव धामण गावात आता जोडीनं जाऊ. देव धामण गावात आता जोडीने जाऊ. कशासाठी? तर मुंगसाजी महाराजांना कशाची अपेक्षा नव्हती. त्याने अनेक भक्तांना त्यांच्या पद्धतीने जे काय द्यायचं ते दिलं, पण त्यांच्याकडून काही अपेक्षा केली नाही. त्यांचा प्रसाद असायचा, जे भेटल तो प्रसाद असायचा. कधी पेढे असायचे, कोणी फुटाणे असायचे, कधी त्यांनी खाल्लेलं अन्न असायचं आणि भक्त त्यांचे ते खाल्लेलं अन्न प्रसाद म्हणून खायचे. ज्याने ज्याने मुंगसाजी महाराजाला मानलं ती लोक पुढे गेली. आणि म्हणून अग देव धामण गावात आता जोडीनं जाऊ. अग मुंगसाजी बाबाला, अग मुंगसाजी बाबाला बेल फुल गवाहू. मुंगसाजी बाबाला बेल फुल गवाहू. मुंगसाजी बाबाला बेल फुल गवाहू. ऐका त्या धामण गावाची ती
पायामध्ये संत मुक्ताजी महाराजाचे पाय लागलेले आहेत आणि म्हणून तो पती आपल्या पत्नीला म्हणतोय काय, त्या धामण गावाची ती पवित्र माती, त्या धामण गावाची ती पवित्र माती, त्या धामण गावाची ती पवित्र माती. आग लावू या दोघं आज आपल्या माती, आग लावू या दोघं आपल्या माती, आग लावू या दोघं आपल्या माती. तो महिमा संताचा आता डोळ्यानं पाहू, तो महिमा संताचा आता डोळ्यानं पाहू. मुक्ताजी बाबाला बेल फुलं वाहू, मुक्ताजी बाबाला बेल फुलं वाहू, मुक्ताजी बाबाला बेल फुलं वाहू. ऐका, मुक्ताजी बाबाला डोळे भरून पाहू म्हणून मुक्ताजी महाराज होते भक्तांच्या तळमळीच्या हाकेला हाक द्यायचे. ज्यावेळेस मुक्ताजी महाराजांची यात्रा भरायची त्यावेळेस धामणगावच्या परिसरातील अनेक देशमुख मंडळीच्या यात्रेला यायची, परंतु देशमुख मंडळी आपल्या पत्नीला सोबत आणत होते, परंतु त्याला एका आपल्या खोपडीमध्ये ठेवायचे, पालामध्ये ठेवायची. त्यांना पालाबाहेर येण्याची बंदी होती म्हणून त्यांच्या बायका मुक्ताजी महाराज घेऊ शकत नव्हत्या. हे मुक्ताजी महाराजांना कळालं आणि स्वतःहून एके दिवशी मुक्ताजी महाराज त्यांच्या पालामध्ये गेले. पालाचा पडदा उघडला आणि त्या बाहेरला सांगितलं की तुमची आता बुरकी टाकून द्या, कारण साक्षात मुक्ताजी महाराज त्यांच्या जवळ गेले होते. तेव्हापासून तिथल्या महिलांची जी बंदी होती ती बंदी उठली आणि म्हणून देव मुक्ताजी बाबाची ती सुंदर मूर्ती, मुक्ताजी बाबाची ती सुंदर मूर्ती, देव मुक्ताजी बाबाची ती सुंदर मूर्ती. पाहतात मनाची होई इच्छा पूर्ती, पाहतात मनाची होई इच्छा पूर्ती, पाहतात मनाची होई इच्छा पूर्ती. मुक्ताजी बाबाची ती सुंदर मूर्ती, बाबाची ती सुंदर मूर्ती, मुक्ताजी बाबाची ती सुंदर मूर्ती. पाहतात मनाची होय वचन पूर्ती, पाहताच मनाची होई वचन पूर्ती, पाहताच मनाची होई वचन पूर्ती. त्या मूर्तीला आपल्या आदरादरी ठेवू, त्या मूर्तीला आपल्या आदरादरी ठेवू. मुक्ताजी बाबाला बेल फुलं वाहू, मुक्ताजी बाबाला बेल फुलं वाहू, मुक्ताजी बाबाला बेल फुलं ऐका, मुक्ताजी बाबाची ती दिव्य शक्ती, मुक्ताजी बाबाची ती दिव्य शक्ती,
परंतु त्यांना कधीच त्यांना भोजनदान कमी झालं नाही, कारण मुक्ताजी महाराजांकडे अशी शक्ती होती. आणि ते मुक्ताजी महाराज धामणगावातून 9/2/1947 साली मुंबईला प्रयाण झालं. मग मुंबईमध्ये सतत 11 वर्षे त्यांनी राहिले. मुंबईच्या नगिना घाटावर राहत असताना, नगिला महालात राहत असताना त्यांना भेटण्यासाठी बडोद्याचे राज्य, बडोदा संस्थानातील चिमणाबाई आल्या की चिमणाबाईंना पॅरालिसिस झाला होता. त्यांचा प्रदान घेऊन मुक्ताजी महाराजांकडे आला आणि त्यांना सांगितलं की या बाईला पॅरालिसिस झालाय, अर्धांगवायू झालाय. मुक्ताजी महाराजांनी त्या बाईकडे बघितलं आणि आल्या आल्याच्या थोबाडीमध्ये एक चापट मारली. त्या बाईला वाटलं हा माझा अपमान आहे. ते का संस्थानिकाची राणी, तिला वाटला या पिशा गिशा माणसानं माझा अपमान केला. तिच्यामध्ये मनामध्ये चीड निर्माण झाली. ती घरी गेली आणि तिने असा वादा केला या मुक्ताजीचा मी या 2 दिवसामध्ये खून करेल, मी याला मुंबईमध्ये जीवन जगू देणार नाही. ती बाई घरी गेली, झोपली आणि झोपल्या झोपल्या तिच्या स्वप्नामध्ये मुक्ताजी महाराज गेले आणि तिला म्हणाले, काय झोपलीस, आता तू उठ, चांगली झालीस, चांगली आहेस. त्या बाईला वाटलं हे स्वप्न आहे का ही वस्तुस्थिती आहे. ती बाई उठाय गेली, ती चांगली झाली. असे मुक्ताजी महाराजाचे शक्ती होती. आणि म्हणून मुक्ताजी बाबाची ती दिव्य शक्ती, मुक्ताजी बाबाला, अग मुक्ताजी बाबाला, मुक्ताजी बाबाला बेल फुल गवा. ऐका, संत मुक्ताजी महाराज म्हणायचे, इथे कुणी लहान नाही, कुणी मोठा नाही, कुणी गरीब नाही, कोणी श्रीमंत नाही, कुणीही माझ्याजवळ यावं आणि मला मागावं, कारण मी देणार आहे. असं म्हणतात
भाव तिथे देव आहे. पण मुक्साजी म्हणायचे देव आहे मी भाव ठेवायला लावील. आणि त्या मुक्साजी महाराजाच्या दर्शनासाठी आपण यावं का की मुक्साजी मी तुझ्या दरबारी यावे की मुक्साजी बाबा मी तुझ्या दरबारी यावे की तुझ्या या चरण पद कमलास नमावे की ते कुणीही यावे कुणीही जावे तुझ्या या भक्तांना तू सामावून घ्यावे. म्हणून अनेक भक्त धामणगाव येथे संत मुक्साजी महाराजांना म्हणतात काय दर्शन दे रे मुंगसाजी बाबा दर्शन दे रे मुंगसाजी बाबा तुझ्या दरबारात आहे मी उभा तुझ्या दरबारात आहे मी उभा दर्शन दे रे मुक्साजी बाबा दर्शन दे रे मुक्साजी बाबा दर्शन दे रे मुक्साजी बाबा. तुझ्या छाये मधला मी एक भक्त कराव मानवाला तू दुःख मुक्त आलावी माझ्या जीवनाला शोभा आलावी माझ्या जीवनाला शोभा दर्शन दे रे मुक्साजी बाबा दर्शन दे रे मुक्साजी बाबा दर्शन दे रे मुक्साजी बाबा. ऐका दाखविले तू इथे चमत्कार दाखविले तू इथे चमत्कार. मुक्साजी महाराजांनी अनेक चमत्कार दाखवले. एक अकोल्याचे पाटील एकदा धामण गावामध्ये आले. धामण गावामध्ये त्यांची मुलगी होती आणि मुलगी सहज त्यांना म्हणाली बाबा तुम्ही मुक्साजी महाराजांच्या दर्शनाला चला ना. त्यावेळेस ते पाटील म्हणाले मुलीला अगं मी शेगावच्या गजानन महाराजाचा भक्त आहे मग आम्हाला कुणाच्या दर्शनाला जाण्याची काय गरज आहे. त्यावेळेस ती मुलगी म्हणते अहो बाबा तुम्ही दर्शन घेऊ नका परंतु मुक्साजी महाराजाची सुंदर अशी मूर्ती आहे ती मूर्ती पाहण्यासाठी तुम्ही या चला. ते पाटील मूर्ती पाहण्यासाठी त्या मुलीसोबत धामणगावच्या संस्थानामध्ये गेले. त्या मुलीने वडिलांच्या हातावर मुक्साजी महाराजांना वाहण्यासाठी एक मोगऱ्याचे फूल ठेवलं. ते पाटील हातामध्ये मोगऱ्याचे फूल घेऊन उभे टाकले. पण त्यांचं लक्ष त्या मूर्तीकडे गेलं. मूर्ती सुंदर होती रेखी होती. माणसाला किती वेळ पाहिलं तरी माणसाला पाहावं वाटायचं. त्या पाटलाचं लक्ष फुल वाण्याकडे नव्हतं. पुन्हा त्यांना लक्ष आलं की आपल्या हातामध्ये फुल तसंच आहे. पुन्हा त्यांनी हाताकडे लक्ष केलं पण त्या हातामध्ये फुल नसून त्या फुलाचा जागी काजू झाला होता. असे अनेक चमत्कार मुक्साजी बाबांनी दाखवले आणि म्हणून दाखविले तू इथे चमत्कार देवाचा तुझ्या अंगी साक्षात्कार लाजविले
तेव्हा मुक्ताजी महाराज म्हणायचे, ना पुन्हा मी येणारा नव्हे, मी अंधार पडल्यानंतर येईल. कारण ज्या ज्यावेळेस तुमच्यावर संकट येतील त्यावेळेसच मी धावून येईल. आणि म्हणून तुझ्या नावाचा करता मी जप, जीवन माझ फुले आपोआप. तवला माझा पेटवी तो टेभा, तवला माझा पेटवी तो टेभा. दर्शन दे दे मुक्ताजी बाबा, दर्शन दे दे मुक्ताजी बाबा, दर्शन दे दे मुक्ताजी बाबा. दर्शन दे रे मुक्ताजी बाबा. मुक्ताजी महाराज म्हणायचे, मुंगस्या 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 म्हणतात तुम्ही आगीत जरी उडी टाकली तरी तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. एवढी दिव्य शक्ती मुक्ताजी महाराजाकडे होती. आजही जे जे लोक मुक्ताजी महाराजांचे भक्त आहेत त्यांना आयुष्यामध्ये कशाची कमी नाही. कारण मुक्ताजी महाराजांचा त्यांच्यावरती आशीर्वाद आहे. आणि म्हणून हृदयात माझ्या